नमस्कार, मी तृप्ती फूड स्टुडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण पावभाजी रेसिपी बनवणार आहोत. चला सुरू करूया. चला बघूया लागणारे साहित्य. 1 वाटी वाटाणा, 1 वाटी बटाटा, 1 वाटी टोमॅटो, 1 वाटी बीट, 1 वाटी गाजर, 1 वाटी फ्लावर, 1 वाटी शिमला मिरची. चिरलेल्या भाज्या आपण कुकरमध्ये टाकून घ्यावे. आपण चिरलेल्या भाज्या कुकरमध्ये टाकून घेऊ आणि त्याच्यात थोडं पाणी टाकू आणि 4-5 शिट्ट्या शिजून घेऊ. शिजवलेल्या भाज्या मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 2 क्यूब बटर टाकून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा. तो चांगल्या प्रकारे लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं. नंतर थोडा कढीपत्ता टाकून त्यात टोमॅटो पेस्ट करून त्यामध्ये ॲड करून थोडीशी शिजून घ्यायचे. त्यानंतर एक प्लेटमध्ये 1 चमचा कांदा मसाला, 1 चमचा मीठ, 1 चमचा पावभाजी मसाला, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर काढून घेऊ. काढलेला सर्व मसाला टाकून घेऊन चांगल्या प्रकारे मिक्स करून झाकण ठेवून 1 मिनिट बारीक गॅसवर शिजून घेऊ. एक मिनिटानंतर झाकण काढून मसाले पूर्णपणे शिजलेले असेल, मसाल्याला तेल सुटलेले असेल म्हणजे आपले मसाले चांगल्या प्रकारे शिजलेले आहे. नंतर आपण मिक्सरमध्ये बारीक केलेल्या भाज्या टाकून त्यांना चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आणि थोडा वेळ गॅस कमी करून शिजवून घेऊ. शिजवून झाल्यानंतर त्यामध्ये 1 क्यूब बटर आणि थोडी कोथिंबीर टाकू. अशा प्रकारे आपली पावभाजी रेसिपी तयार झाली.